कल्याणमध्ये मुसळधार पाऊस सुरू झालाय आणि कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली। त्यामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली। रस्ते पाण्याखाली गेले असून जनजीवन विस्कळीत झालंय। ही दृश्य आपण पाहता ही कल्याणमधली दृश्य आहेत। कल्याणमधला जो मूळ मार्केट परिसर आहे तो हा परिसर आहे। समोरच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची इमारत आपल्याला दिसतेय। त्याच परिसरातली ही दृश्य आहेत। पाऊस इतका मुसळधार आहे की कल्याणच्या काही रस्त्यांवर देखील पाणी साचायला सुरुवात झाली। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती, काही प्रमाणात विश्रांती घेतली होती आणि आज पुन्हा पावसाने जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली। आपण ही ताजी दृश्य कल्याणमधून पाहतोय। या मुसळधार पावसाचाच परिणाम म्हणून कल्याणमध्ये देखील काही सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली। पावसाचा जोर असाच राहिला तर त्याचा परिणाम हा वाहतुकीवर देखील होण्याची शक्यता आहे। कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाची ये-जा सुरू होती। मात्र एक तासाभरापासून कल्याण डोंबिवलीमध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता की जोरदार पावसाने सध्या हजेरी लावली। एकंदरीतच जे नागरिक काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त होते, मात्र या तासाभराच्या पावसामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या गारवा निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं। त्याचप्रमाणे पावसाचा जोर काहीसा वाढलाय। त्यामुळे एकंदरीत आपण या ठिकाणी पाहू शकतो की रस्त्याच्या कडेला देखील पाणी थोडंफार पाणी साचण्यास सध्या सुरुवात झालेली आहे। एकंदरीतच पावसाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेने जी आपत्कालीन सेवा आहे, आपत्कालीन सेवा सज्ज असल्याचा दावा केला आहे। तसेच जी नालेसफाई आहे, नालेसफाई देखील 70 ते 80% झाल्याचा दावा केलेला आहे। जर पावसाचा जोर असाच जर कायम राहिला तर कल्याण डोंबिवलीमधील काही सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता देखील सध्या नाकारता येत नाही। गेल्या काही दिवसांपूर्वी जो तासभराचा पाऊस पडला होता, या पावसामध्ये कल्याण डोंबिवलीपासून जे हाकेच्या अंतरावर जे रस्ते होते, रस्त्यावर गुडघ्याभर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं होतं। तर आज जरी तिकडे पाणी नसलं तरी हा जर पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर त्या ठिकाणी त्याचप्रमाणे जे इतर सखल भाग आहे या ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही। आपण पाहू शकतो ही कल्याणमधली ताजी दृश्य आहेत। कल्याणच्या काही सखल भागांमध्ये मुसळधार पावसाने पाणी साचायला देखील सुरुवात झाली।